माझ्या मित्राच्या लग्नात असली डबडी लावायची, लय चिकट आहे त्यो. डीजेचे पैसे तरी वाचतील. पंढरपूर ते नारायणगड, अरे उलट झालं राव. नारायणगड ते पंढरपूर पायी दिंडी, फ्री वॉटर सप्लाय. दिंडी आता राजुरीतून कारखान्यावर आलेली आहे. इथं बघू शकता तुम्ही, पिकअप मध्ये चिवडा नुकती मिक्स केलेला आहे. कारखान्यावर वारकऱ्यांसाठी प्रसादाची व्यवस्था केली होती. गावात तर काही नाही भेटलं. आता इथं जे हाती लागले ते घ्या खाऊन. इथं हे राजुरीची गँग एक्सिंग मित्रमंडळ कशाला आले आहेत तुम्हाला दिसतच असेल. निखिल हसला म्हणजे त्याच्या दातात चिवडा फसला. मी काय नाही म्हणलं बरं का, मी फक्त हेच म्हणलंय की इथं हे पोरं दिंडीला वाट लावायला आले, दुसरे कोणत्याच कामाला आले नाहीत. हो का नाही मोदीजी? झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. घोड्यासोबत फोटो काढा म्हणलं, पण त्यांनी पहिल्यांदाच वॉर्निंग दिली. नाही 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 चल. मग आता घोड्यानी फोटो काढून दिला नाही म्हणून आता कमबॅकच करायचा. रानाने चालायचा लय कटाळा आलता, पण या छोट्याशा मुलीकडे बघितलं, ही चलू शकते, मग आमच्यासारखे संडे का नाही. नमस्कार मित्रांनो, दिंडीला वाट लावून आम्ही चाललो घरी. आणि आता इथे बाबा जेवत आहेत. नमस्कार बाबा. पाणी मामा, पाणी प्यायचंय का? गिर प्या खरा पाणी प्या, एकदा पाणी प्या सगळे. एकदा पाणी बिनी पितो जरा मस्त एकदम. सुरेश पाणी पित आहे, बाबा जेवत आहेत. एकदम मस्त एकदम वातावरण आहे रानामधला. खरी जिंदगी राव इथली. ऊस गिना लावलाय मस्त एकदम. आम्ही आता चाललो घरी वापस दिंडीला वाट लावून. पण आम्हाला काय बेसन भाकर काय भेटली नाही, चिवडा नुकती खाऊन आलो. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. चल बाबा. दिंडी गेल्यामुळे इंद्रदेव थोडं रडले आणि लगेच गप बसले. म्हणजे थोडा रिमझिम पाऊस झाला आणि लगेच बंद पडला. यही तो है मुस्कान का आशिक. नशीब पप्पांनी घरी प्रसाद आणून ठेवला होता. चला खातो, भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. बहुत बहुत धन्यवाद.